ब्रँड आहेत। आपल्या इच्छेनुसार आपण कोणत्याही ब्रँडचं रोज वॉटर यूज करू शकतो। हे डाबर गुलाबरी ब्रँडचं रोज वॉटर आहे। हे रोज वॉटर कसं असते ना, कसं यूज करायचं आहे, इफेक्ट काय आहे, साईड इफेक्ट काय आहे, कोणत्या स्किन टोनसाठी बेस्ट आहे, फेस पॅकमध्ये यूज करायचं आहे, ब्लीचमध्ये यूज करायचं आहे, तर कसं यूज करायचं आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। रोज वॉटर काय करते ना, आपल्या फेसचं पीएच बॅलन्स मेंटेन ठेवत असते आणि आपल्या फेसला एक ग्लोईंग ब्राईटनिंग स्किन देत असते। हाय, मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर। आज मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह तुमच्या समोर आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आहे रोज वॉटर। रोज वॉटर भरपूर लोक यूज सुद्धा करत असेल किंवा नाही सुद्धा करत असेल। काय असते ना, रोज वॉटरचे काय फायदे आहेत आणि काय नुकसान आहेत, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही जर रोज वॉटर यूज करत असाल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की लिहा की हॅलो ताई, म्हणजे मी रोज वॉटर यूज करत आहे बा आणि याचे फायदे मला माहिती आहे। प्लीज मला कमेंट करा की किती लोक मला, म्हणजे मलाही माहिती पाहिजे की किती लोक रोज वॉटर यूज करतात आणि होममेड रेमेडीज करत असतात। किंवा रोज वॉटर एक असं इन्ग्रेडियंट्स आहे खूप कमी पैशाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये, म्हणजे खूप कमी पैशाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण रोज वॉटर यूज करू शकतो आणि ते स्किन केअरमध्ये किती छान आहे। त्याचे फायदे पण आहेत आणि फायदे किती छान आहेत आणि काय काय फायदे आहेत, ते कशासाठी यूज केलं जाते, कोणतं काय काय, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु नेहमीसारखी माझी एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन आलेले असाल आणि माझा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। आणि प्लीज व्हिडिओला जर तुम्हाला सबस्क्राईब नसेल करायचं किंवा प्लीज लाईक तरी करत जा। कारण काय असतं ना, एका लाईकमुळे मला एक मोटिवेशन मिळत असते की मला कशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन यायचे, म्हणजे माझ्या ऑडियन्सला किंवा माझ्या यूट्यूब फॅमिलीला कशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असते हे मला समजेल आणि मी त्या प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असते। म्हणून प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। चला आपण आपल्या व्हिडिओ। रोज वॉटर आपल्याला घ्यायचं कुठून आहे, सर्वांना माहिती असेल की हे अवेलेबल कुठं मिळते म्हणून। आपल्याला हे कॉस्मेटिक स्टोर्स, जनरल स्टोर्स, लोकल मार्केट अथवा मेडिकल स्टोर्स कुठेही तुम्हाला आरामात अवेलेबल मिळेल, म्हणजे कुठेही जा तुम्हाला रोज वॉटर अवेलेबल मिळेल। आता याचे फायदे काय किंवा हे आपल्याला कसं यूज करायचं आहे, कशासाठी यूज करायचं आहे, याचे फायदे असं आहे की हे रोज वॉटर जे आहे ना, आपण एक टोनरसारखं यूज करत असतो। भरपूर मिडल क्लास आहे, मी सुद्धा एक मिडल क्लासमध्ये आहे। त्यासाठी काय असतं ना, आपण नेहमी हाय मेकअप करू शकत नाही, हाय कव्हरेजवाला मेकअप करू शकत नाही, किंवा आपल्याला बाहेर जायचं असते, छोटे मोठे प्रॉब्लेम्स असते किंवा घरी राहायचं असते, त्यावेळेससुद्धा आपण टोनर यूज करू शकत नाही। भरपूर लोकांना ओपन पोर्सची प्रॉब्लेम असते। ओपन पोर्स ज्यांना असतात त्यामुळे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स किंवा पिंपल्सची प्रॉब्लेम होत असते। त्यासाठी आपण ना टोनर यूज करत असतो। भरपूर लोकांना ते कसं टोनर यूज, पण ते आपल्यासारख्यांना जर नाही जमलं टोनर यूज करणं, त्यावेळेससुद्धा आपण गुलाबजल यूज करू शकतो। काय असतं ना, छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात घरगुती, आपण घरी असतो किंवा आपण हाऊसवाईफ आहोत आणि हाऊसवाईफ, मी सुद्धा एक हाऊसवाईफ आहे, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की घरी असल्यामुळे आपल्याला नेहमी पार्लरमध्ये जायला वेळ मिळत नाही किंवा पार्लरमधून नेहमी पार्लरमध्ये पैसे खर्च करायला, नेहमी पैसे खर्च करण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही आणि आपण जात सुद्धा नाही नेहमी पैसे खर्च करण्यासाठी। काय असतं ना, आपण जर मिडल क्लासमध्ये आहोत तर नेहमी पार्लरमध्ये जात नाही, किंवा आपल्याला जर ओपन पोस्टचे प्रॉब्लेम असले किंवा मेकअप करायचा असला तर नेहमी पार्लरमध्ये जात नाही। हाय कव्हरेज मेकअप करायचा असला तर आपण थोड्याशा पैशासाठी पार्लरमध्ये जाऊन मेकअप करत नाही। भरपूरसे छोटे मोठे प्रॉब्लेम्स असते। मी एक हाऊसवाईफ आहे, मला सुद्धा माहिती आहे की आपण कुठून पैसे वाचवत असतो आणि काय करत असतो। हे जे रोज वॉटर आहे ना, आपल्या स्किनवर एक टोनरचं काम करत असते आणि होममेड रेमेडीज आहे घरगुती। जर आपल्याला आपली स्किन केअर करायची, आपली स्किन छान ठेवायची असते, कसं आपल्याला सर्वांना असं वाटते, सर्वच असो, हाऊसवाईफ असो किंवा बाहेर वर्क करणारी वुमेन असो किंवा इकडे तिकडे गर्ल्स असो, सर्वांना असं वाटते की आपल्या फेसला एक ब्राईटन अप हवा, आपल्या फेसला एक ग्लो हवा, सर्वांना वाटत असते। पण सर्व काही हर ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही। कधी होममेड रेमेडीसुद्धा करत असतो। काय असतं ना, रोज वॉटर ही स्लोली वर्क करत असते। असं नाही की आपल्याला स्किन ब्राईटन अपसाठी यूज करायचं आहे किंवा एकदम इन्स्टंट ग्लो येणार आहे आपल्या स्किनवर, आपण एकदम इन्स्टंट ब्राईट फील होणार आहे, असं काही नसतं।
फक्त रोज वॉटरचे जे फायदे आहेत ना, एक ग्लो येत असते जर आपण रोज वॉटरमध्ये यूज करू, रोज वॉटर जर फेस पॅकमध्ये जर आपण यूज केला, तर आपल्या फेसवर ग्लो येत असतो. आपण कोणतेही फेस पॅक हप्त्यातून 2 दिवस 3 दिवस असे यूज करत असतो. जर होममेड रेमेडीज करत असेल तर बाहेरून आणलेला फेस पॅक तर आपल्याला काही नाही, त्यात सुद्धा आपण रोज वॉटर टाकू शकतो. असं नाही, कोणतं जाडसर फेस पॅक असते त्यात सुद्धा आपल्याला रोज वॉटर टाकण्याची आवश्यकता असते. आणि रोज वॉटर जे आहे ना, आपल्या फेसचं पीएच बॅलन्स मेंटेन ठेवत असते. पीएच बॅलन्स मेंटेन ठेवून आपल्या फेसला ना आपल्या फेसला ग्लो देण्याचं काम करत असते फेस पॅक. आणि काय असतं ना, आपल्या फेसवर जर ओपन पोर्सचे प्रॉब्लेम असतील, त्यामुळे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड होत असतात, ते ओपन पोर्स क्लोज करण्याचं काम रोज वॉटर करत असते. ओपन पोर्स क्लोज करण्याचं काम, त्यामुळे व्हाईट हेड आणि ब्लॅक हेड्स होत नाही. आपण याने फेस जे मेकअप असतो ना, तो रिमूव्ह सुद्धा करू शकतो. आपण कुठे बाहेर गेलो आणि आपल्याला मेकअप रिमूव्ह करायचा आहे, फेस वॉश नाही आहे किंवा भरपूरसे छोटे मोठे प्रॉब्लेम असेल, त्यावेळेस सुद्धा आपण फेस म्हणजे रोज वॉटर कॉटनवर घेऊन आपण आपला फेस क्लीन करू शकतो. ज्यावेळेस आपल्याला मेकअप करायचा आहे त्यावेळेस सुद्धा आपण कॉटनवर घेऊन आपल्या फेसला क्लीन करून आपण मेकअप करू शकतो. आणि सकाळी मॉर्निंगमध्ये उठल्यानंतर जेव्हा आपण उठतो, फेस वॉश करत असतो, त्यावेळेस हातावरती घेऊन आपण डॅब करून आपल्या फेसवरती ते यूज करून घ्यायचं. काही वेळ ठेवायचं, म्हणजे 2-3 मिनटं ते ॲब्झॉर्ब होतपर्यंत तसंच ठेवायचं. आणि त्यानंतर आपल्याला बाकीचे स्किन केअर आपण करू शकतो. सिरम जे काही यूज करत असेल ते बाकीचे स्किन केअर नंतर करू शकतो. खूप छान आहे, नेहमीच यूज करून बघा नाही करा. काय असतं ना, रोज वॉटरमुळे भरपूरसे आपले छोटे मोठे प्रॉब्लेम्स क्रिएट होत नाही आणि आपल्याला एक ग्लो मिळत असतो. छोटे मोठे प्रॉब्लेम्स, आणि आपण जर फेस पॅक वगैरे यूज करत असतो, घरी असताना फेस पॅक यूज करत असतो, असं जर काही यूज करत असलं ना, हाऊसवाईफ आहे, बेसनचा फेस पॅक आहे, त्यात सुद्धा आपण रोज वॉटर यूज करू शकतो. त्याने सुद्धा आपल्या स्किनचं टॅन कमी होते. बेसनमुळे आपल्या स्किनचं टॅन कमी होते. भरपूर काही बेसनचं फेस पॅक आपण डेली यूज करू शकतो. आणि डेली यूज करायच्या वेळेस आपण थोडं रोज वॉटर त्यामध्ये यूज करू शकतो. अशा प्रकारचे छोटे मोठे आहेत ना, जर आपण नेहमी यूज करत असलं तर आपल्याला पार्लरमध्ये जाण्याची सुद्धा गरज पडत नाही. जरूर नाही की हाय इन्व्हेस्टमेंट करा, तिने तो फेशियल केला, तिने हायड्रा फेशियल केला, ह्या प्रकारचे जर आपल्याला काही करायचंच नसेल आणि घरगुती सुद्धा उपाय करायचं असेल तर आपले स्किन क्लीन अँड क्लिअर आणि ग्लोईंग राहत असते. आता कलर चेंज आपण म्हणत असेल की आपल्याला फास्ट फायदे पाहिजे, म्हणजे डायरेक्ट फायदे पाहिजे, इन्स्टंट फायदा पाहिजे, असं तर आतापर्यंत काही बनलेलं नाही. आपण खूप महागडा फेशियल सुद्धा केलं तर फक्त ग्लो येत असतो, डायरेक्ट आपला फेस कलर चेंज होत नसते. हे असं आपल्याला वाटते, पण फेस कलर चेंज होत नसते, आपल्या फेसवर एक ग्लो येत असतो. आणि तो ग्लो जे असते ना, आपण ते घरगुती उपायाने सुद्धा ते ग्लो करू शकतो. म्हणून यूज करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हे कसं म्हणजे मी यूज केलं, याचे फायदे मला माहिती आहे. रोज वॉटर आपण फेस पॅक म्हणजे बेसनचा फेस पॅक डेली यूज करा. जर यूज करत नसेल तर डेली 1-2 महिने यूज करून बघा. टॅन असेल आपल्या फेसवर, जर टॅन झालेलं असेल ते कमी होताना दिसेल. हप्त्यातून 2 दिवस, वीकमध्ये 2 दिवस आपण मुलतानी मिट्टी, तुम्ही माहिती असेल मुलतानी मिट्टी फेस पॅक यूज करून बघा. चंदन पावडर फेस पॅक यूज करून बघा, त्यामध्ये सुद्धा आपण यूज करत असतो. किंवा आपण कधी इन्स्टंट पुरते बाहेर जायचं असते आणि 6 महिने किंवा 8 महिन्यातून आपल्याला ब्लीच करायचं असते, ब्लीच करत असतो आपण. डेली ब्लीच करायचं नाही, पण ब्लीच करण्यासाठी सुद्धा ज्यावेळेस आपण ब्लीच करत असतो ना, त्यावेळेस ॲक्टिवेटर वगैरे, त्यावेळेस आपण 2 ते 3 बूंद आपण त्यामध्ये सुद्धा रोज वॉटर घालू शकतो. त्याने सुद्धा आपल्या फेसचं पीएच बॅलन्स मेंटेन असते आणि ब्लीच तितकं म्हणजे ब्लीच जे आपल्याला हार्म करत असते ना, ते करणार नाही. त्या रोज वॉटर ते मेंटेन करून घेत असते. भरपूर म्हणजे तुम्ही कशातही आपण रोज वॉटर यूज करू शकतो. फेस पॅक आहे, बाहेरून जर आणलेला फेस पॅक आहे ते जास्त हार्ड आहे, त्यामध्ये सुद्धा आपण ते यूज करू शकतो. आणि खरंच फेस एवढं आहे की रोज वॉटरचे भरपूर फायदे आहेत. होममेड रोज वॉटर सुद्धा बनवू शकतो. रोज वॉटरचे भरपूर ब्रँड आहेत, कोणत्याही ब्रँडचं तुम्ही यूज करू शकता. छोटं जरी आणलं आणि आपण यूज करत असलं, नेहमी कॉटनवर नाही जमलं ना, तर कमीत कमी डेला आणि नाईटला कॉटनवर तरी ते फेस पॅक यूज करा, रोज वॉटर यूज करा. छान आहे, याचे फायदे आपल्याला इन्स्टंट तर दिसतील नाही, पण आपण जर नियमित यूज करत असेल ना तर याचे फायदे आपल्याला दिसतील. आपण म्हणू की मी आज यूज केलं आणि मला उद्या इन्स्टंट रिझल्ट हवा असेल, असं दिसणार नाही. त्यासाठी आपल्याला
क्रीमने सुद्धा इन्स्टंट रिझल्ट दिसत नाही आणि ज्या क्रीमने इन्स्टंट रिझल्ट दिसते ते आपल्या फेसवर हार्म करत असते किंवा आपला फेस खराब होत असते ना. कोणते क्रीम आहेत, मी सुद्धा रिव्ह्यू टाकलेले आहे कोणत्या क्रीमचे, की ज्या क्रीमनी 7 डेज किंवा 10 डेजमध्ये आपला स्किन टोन कलर एक टोन समोर जात असतो, पण त्यांनी कसं असते आपल्या स्किनवर म्हणजे साईड इफेक्ट सुद्धा होत असतात. त्यासाठी अशा प्रकारची क्रीम आपण डॉक्टरांना यूज करून घ्यावं लागते. डॉक्टरला विचारल्याशिवाय आपण यूज करू शकत नाही. पण साधं रोज वॉटर आहे, अशा प्रकारचे मुलतानी मिट्टी आहे, बेसन आहे, होममेड रेमेडीज आहे, आपण घरगुती यूज करू शकतो. आणि करून बघा, छान आहे. करून बघितल्यानंतरच त्याचे फायदे आपल्याला दिसतील. आणि एवढं काही मी रोज वॉटरबद्दल सांगितलं आहे. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.